नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीला एक मुंबईतून महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतील आझाद मैदानात जुनी पेन्शन संघटनेचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी या आंदोलकांची आहे। हजारो कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। या पेन्शनच्या बाबतीत सुद्धा सरकारने ज्या संपाचं हत्यार या सगळ्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी उचललं होतं, त्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांना सांगितलं होतं की आपण कशा पद्धतीनं लागू करणार, परंतु बजेटमध्ये याचं कोणतंही प्रतिबिंब दिसलं नाही किंवा सरकारचं सूतोवाच सुद्धा नाही। बजेटचं द्या सोडून, बजेटच्या आता त्या विषयात काही गरज नाही आहे, कारण हा विषय फार नंतरचा आहे, परंतु सरकारचं याविषयी कोणत्याही पद्धतीनं काहीच सूतोवाच नाही आहे। मुंबईच्या आझाद मैदानावर जुन्या पेन्शन संघटनेचा मोर्चा जो आहे तो धडकलेला आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शनच्या संदर्भानं आश्वासन द्या ते सरकारनं दिलं होतं, काय सांगा? मला वाटतं त्या संदर्भामध्ये गेल्या वेळी त्या बैठकीला मी पण होतो, माननीय मुख्यमंत्री होते, देवेंद्रजी होते, अजितदादाही होते, आणि मला असं वाटतं की निश्चित या विषयावर लवकरच तोडगा निघेल। मला अजूनही आशा आहे, अपेक्षा आहे, आणि माननीय CM साहेब आमचे आहेत, DCM आहेत, दोन्ही हे या विषयावर काहीतरी